खाना खा लें। बिना चखे मैं बता सकता हूँ इसमें नमक कम लग रहा है मुझे। अच्छा, मैं नमक और ले आती हूँ। नहीं, बात वो नहीं है, असल में ये बहुत पतली बना दी है तुमने, मुझे थोड़ी सी गाढ़ी पसंद है। ये लें, गाढ़ी भी बनाई है मैंने। गाढ़ी है। नहीं, आपने जो है ना इसमें तड़का नहीं लगाया, मुझे तड़के वाली ये नहीं, ये तड़के वाली दाल भी बनाई है। इसमें प्याज वाला तड़का है ना, तो मुझे वो सब्ज मिर्चों वाला तड़का ये चाहिए। ले, सब्ज मिर्चों वाला तड़का भी लगाया है। अच्छा, मेरी बात पूरी सुनती तो नहीं हो। एक तो मिर्चों वाला तड़का ठीक है, लेकिन उसमें थोड़ा सा लहसुन भी होना ये चाहिए। लहसुन वाला तड़का भी है। यार तुम्हें असल में मैंने कभी बात बताई नहीं है। असल में मुझे मम्मा के हाथ की दाल पसंद है, इसलिए मैं कह रहा था। ये सॉरी। देखें, आपके माँ की हाथ की दाल आंटी से भी बनवा के लाई हूँ। अच्छा, आज नुक्स नहीं निकालने दूंगी। नमस्कार, मी प्रदीप नणंदकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. 2 दिवसापूर्वी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाला आणि पहिल्यांदा असं होणार आहे की मध्यमवर्गीयांना अतिशय चांगला दिलासा या अर्थसंकल्पातून मिळाला आहे. देशभर मध्यमवर्गीयांमध्ये अशी भावना होती की आम्ही कष्टाने पैसे कमवायचे आणि आम्ही कर भरायचा, सवलती द्यायच्या कोणाला, गरिबांना, शेतकऱ्यांना, आणखीन वेगवेगळ्या लोकांना सवलती द्या, परंतु आम्हाला काहीच मिळत नाही ना, अशी एक भावना मध्यमवर्गीयांमध्ये होती आणि मध्यमवर्गीय सरकारवरती नाराज होते. अशी सार्वत्रिक भावना 2 वर्षापूर्वी निर्मला सीतारामन यांच्यावर चर्चेत होती. पण मागच्या वर्षी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे ही भावना व्यक्त केली आणि त्या दृष्टीने तुम्ही नियोजन करा असं सांगितल्यानंतर त्यांनी या पद्धतीचं नियोजन केलं आणि मध्यमवर्गीयांना चांगला दिलासा मिळाला आहे. आता 12 लाख रुपयापर्यंतचं एकूण जे उत्पन्न आहे ते करमुक्त राहील असं जाहीर केलं असलं तरी 4 लाखापर्यंतचं उत्पन्न हे करमुक्त आहे. त्याच्यापुढे 8 लाखापर्यंत 5% कर आहे आणि 8 ते 12 लाखापर्यंत 10% कर आहे. आता पूर्वीच्या मागच्या वेळच्या करामध्ये आणि आत्ताच्या करामध्ये चांगली सवलत आहे, गुंतवणुकीला वाव आहे आणि येणारे जे पैसे आहेत ना, लोक जरा खर्च करताना हात ढिला सोडतील. आपल्याला मिळणारं उत्पन्न आपल्या हक्काचं आहे, हे करमुक्त आहे, असा एक आनंद त्यांना घेता येणार आहे. निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की आम्ही ज्ञानवरती भर दिला आहे. म्हणजे काय, ज्ञानमधलं जी जे आहे ते गरिबांसाठी, वाय जे आहे यूथ तरुणांसाठी, ए जे आहे ते अन्नपूर्णा एकूण शेतकरी यांच्यासाठी आणि एन म्हणजे नारी शक्ती, या प्रमुखांना एकूण सगळं त्यांचं जगणं आनंददायी व्हावं यासाठीचा हा अर्थसंकल्प आहे असं निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलं आहे. बघा, अनेक गोष्टी केल्यात. कॅन्सरसह अनेक रुग्णांची जी औषधं आहेत, 56 प्रकारचे औषध हे करमुक्त करण्यात आले आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये कॅन्सरवरती उपाय करता येईल अशी योजना, त्यातली रचना उभी केली जाणार आहे. देशातले 100 जिल्हे असे शोधून काढलेत की ज्या जिल्ह्यामध्ये शेतीचं उत्पन्न नीट होत नाही, तिकडे अधिकाधिक उत्पन्न व्हावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. किसान क्रेडिट कार्ड 3 लाख रुपयावरनं 5 लाखापर्यंत क्रेडिट त्याचं दिलं जातं आहे. महिला बचत गटांची एकूण सवलत जी आहे कर्जाची ती 2 कोटी रुपयापर्यंतची वाढवली आहे. अनेक बाबी ह्या चांगल्या केल्या आहेत. साधारणपणे कुठलाही निर्णय घेतला, मग निवडणुका असल्या की कुठल्या निवडणुका असतात आपल्या देशात आणि त्यामुळे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला हा अर्थसंकल्प आहे. तात्पुरती मलमपट्टी आहे, मूळ प्रश्नांना हात घातलेला नाही. ठरलेले प्रतिक्रिया विरोधकांच्या ठरलेल्या असतात आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया ह्याही ठरलेल्या असतात. गोरगरिबांना न्याय देणारा, सर्वसमावेशक अशा ठरलेल्या प्रतिक्रिया असतात. तशाच प्रतिक्रिया सगळ्यांच्या आलेल्या आहेत. पण एकूण
शहरी व ग्रामीण भागात या अर्थसंकल्पाचं चांगलं स्वागत होत आहे. गेले 2 दिवस लोक या विषयावरती बोलत आहेत मोकळेपणाने. ठीक आहे, हे चांगल्या गोष्टी होत आहेत. सरकारनं टाकलेलं एक चांगलं पाऊल आहे. साधारणपणे अर्थसंकल्प जाहीर झाला की सरकारची तिजोरी कशी भरता येईल याकडे भर दिला जातो, पण इकडे जनतेला अधिकाधिक सोयीसुविधा मिळाव्यात, त्यांना लाभ मिळावा असा विचार केलेला दिसतोय. एका अर्थाने सामान्य माणसाला दिलासा देणारा हा अर्थसंकल्प म्हटलं तर वावगं नाही. पण मसूर, तूर, उडीद ह्याचं उत्पादन वाढावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. खाद्यतेल याचं उत्पादन वाढावं यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. डाळीच्या उत्पादन वाढीसाठी प्रयत्न केले जाणार आहेत असं सांगण्यात आलं असलं तरी यापूर्वी उत्पन्न वाढावं यासाठी आणि त्यांना सवलती दिल्या जाणार आहेत असं सांगितलेलं होतं पूर्वीच्या अर्थसंकल्पात गेल्या 5-7 वर्षापासून. त्याचं काय झालं? त्याची अंमलबजावणी करताना माशी कुठे शिंकली? मग हमी भावाने खरेदीच्या विषयाचं काय होतं आहे ह्याची देखील उत्तरं ही संसदेत दिली गेली पाहिजेत. दुर्दैवानं आपल्याकडील मंडळी फार चांगल्या पद्धतीनं हा विषय नीट मांडत नाहीत, त्यामुळे सरकारकडून तसं उत्तरं येत नाही किंवा सरकारला ते जाणीवपूर्वक टाळायचं असेल. पण यापूर्वी केवळ घोषणा झालेल्या आहेत. आता तरी किमान जी घोषणा केली त्याची अंमलबजावणी व्हावी एवढी मात्र माफक अपेक्षा. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.